नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यातील पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अर्थात NUHM द्वारे या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे। तुमचं सिलेक्शन हे तुमच्या इंटरव्ह्यू बेसवरती या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात कोणती पदे या जाहिराती अनुसरून भरण्यात येणार आहेत ते समजेल। आणि तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ही जाहिरात इतर माध्यमातून पाहिलेली असेल, काही जणांनी पाहिलेली देखील नसेल, तर पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत आणि यामध्ये थोडंसं चेंजेस देखील करण्यात आलेलं आहे, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पहा, जी काही या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत, त्या रिगार्डिंग एक महत्त्वाचं शुद्धीपत्रक देखील आलेलं आहे। राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, प्रोग्राम असिस्टंट QA या पदासाठीची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता या पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे, कॅटेगरी वाईज जागा किती भरण्यात येणार आहेत, तसेच विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला कोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे, एज क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे, तसेच जे काही तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे या पदासाठी काय असेल हे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर पहा, सर्वप्रथम आपण जाहिरात डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती जी आहे ते पाहता येईल। ठीक आहे, तर पहा, हे PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पदभरतीची ही जाहिरात आहे। यामध्ये ही जी पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ते केवळ 11 महिने 29 दिवस या कालावधीकरिता कंत्राटी स्वरूपामध्ये भरण्यात येणार आहेत। ठीक आहे, तर पहा, व करार पद्धतीने एकत्रित मानधनावरती भरण्याकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांकडून त्याचे अर्ज विहित नमुन्यामध्ये ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार, वैद्यमार्ग, चंदनवाडी 5 पाखाडी, ठाणे या ॲड्रेसवरती विद्यार्थी मित्रांनो दिनांक 4/12/2024 ते 17/12/2024 या कालावधीमध्ये किंवा या वेळेमध्ये तुम्हाला सादर करायचं आहे, या तारखेच्या आतमध्ये। आता जे काही प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ही जी काही डेट आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे। 17 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर ही शेवटची तारीख तुम्हाला देण्यात आलेली आहे। 20 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता। तर पहा, त्यामध्ये आपल्याला कॅटेगरी वाईज जागा किती आहे, रिक्त पदे किती आहेत ते पाहायचं आहे। पहा, वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर या पदाकरिता अर्थात MBBS उमेदवार असणार आहे। एकूण रिक्त पदे 20 जागा आहेत। यामध्ये कॅटेगरी वाईज अनुसूचित जातीसाठी 3 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, विमुक्त जाती अ साठी 1 जागा, NT B साठी या ठिकाणी जागा नाही, 0 आहे, NT C साठी 1 जागा आहे, NT D साठी 1 जागा, विमा प्रसाठी 0 आहे, इतर मागास वर्ग यासाठी 5 जागा आहेत आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग यासाठी 3 जागा आणि EWS कॅन्डिडेटसाठी 2 जागा आणि खुल्या वर्गासाठी 3 असे मिळून टोटल 20 जागा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरण्यात येत आहेत। तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी पहा, 19 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत। यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला पाहून घ्यायचं आहे, सर्वसाधारणसाठी 2 आहेत आणि कॅटेगरी वाईजच्या सर्व जागा मिळून टोटल प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 19 जागा भरण्यात येत आहेत। नंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक हे देखील पद या ठिकाणी भरलं जात आहे, त्यासाठी 2 जागा भरण्यात येत आहेत। नंतर प्रोग्राम असिस्टंट QA या पदाची देखील या ठिकाणी 1 जागा जी आहे ते भरण्यात येत आहे। ठीक आहे, तर पहा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग राष्ट्रीय
नागरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता ही जाहिरात जी आहे ते www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी पहा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला तुमचे जे काही एज क्रायटेरिया आहे ते या ठिकाणी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच काय 12/12/2024 ही डेट एक्सटेंड झालेली आहे। या ठिकाणी 20 डिसेंबर ही तारीख आहे। ठीक आहे, 20 डिसेंबर या तारखेपर्यंत तुमचे जे काही वय आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने असायला हवं। पहा कॅटेगरी वाईज या ठिकाणी देण्यात आलेले आहे। MBBS विशेषतज्ञ आणि अति विशेषतज्ञ किमान वयोमर्यादा 18 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 59 वर्ष या ठिकाणी 69 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पूर्ण नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी देण्यात येणार आहेत। यामध्ये अभियानातील रुग्णसेवेशी संबंधित पदासाठी उदाहरणार्थ परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता इत्यादी सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा किमान वयोमर्यादा हे 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा हे 64 वर्ष या ठिकाणी राहणार आहे। आणि वय वर्ष 60 नंतर देखील या ठिकाणी जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्टी किंवा जी काही तपासणी आहे ते पूर्ण झाल्यानंतर पूर्व नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर 18 वर्ष मिनिमम असायला हवं आणि 68 ते 69 वर्ष तुमचं या ठिकाणी एज क्रायटेरिया जो आहे तो आवश्यक असणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी आवेदन करू शकता। आता अर्ज भरण्याबाबतच्या या ठिकाणी महत्त्वाच्या 2 सूचना देखील या ठिकाणी आहे। तुम्हाला अर्ज जो काही भरायचा आहे तो त्या रिगार्डिंग गुगल लिंक देण्यात आलेली आहे। ऑनलाईन गुगल फॉर्ममध्येच तुम्हाला विहित नमुन्यामध्ये जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये गुगल लिंक अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरायचं आहे। ठीक आहे, गुगल फॉर्म असणार आहे। याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही अचूक माहिती तुमची भरायची आहे। ठीक आहे, तर पहा त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। कशा पद्धतीने सादर करायचे ते देखील या ठिकाणी माहिती आहे। आता तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्ही जो काही पूर्ण गुगल फॉर्म आहे त्या फॉर्मची स्वसाक्षांकित प्रत व मधील मुद्दा क्रमांक 7 जे आहे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी आणि एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही प्रकारचा बदल करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर काय करायचं आहे, ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग चंदनवाडी 5 पखाडी ठाणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात बाय हँड तुम्ही त्या ठिकाणी अर्ज तुमचं दाखल करू शकता किंवा कुरिअरने देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता। आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या अर्ज भरताना एक चलनसुद्धा या ठिकाणी भरावं लागणार आहे। ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत किती चलन तुम्हाला भरायचं आहे। तर पहा आपण शैक्षणिक अर्हता आपण जाणून घेऊया। या पदाकरिता वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर या पदासाठी पहा कॅटेगरी वाईज पदसंख्या आहे। SC कॅटेगरीसाठी 3 आहे, ST साठी 1, VJA साठी 1। जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकूण 20 जागा वैद्यकीय अधिकारी याचे आहेत। आणि शैक्षणिक अर्हता आणि अनुभवसाठी पहा MBBS तुमचं एज्युकेशन असायला हवं। क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड ऑर प्रायव्हेट सेक्टर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असायला हवं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमधलं। अँड रजिस्ट्रेशन विथ MMC तुमचं या ठिकाणी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा नोंद तुमची झालेली असायला हवी। आणि वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वर्ष 69 वर्ष राहील। आणि प्रति महिना मानधन जे तुम्हाला दिलं जाणार आहे ते 60,000 रुपये तुम्हाला प्रति महिना मेडिकल ऑफिसर या पदासाठी दिलं जाणार आहे। नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन हे देखील पद आहे। त्यासाठी तुमच्याकडे तुम्ही जे काही एज्युकेशनल क्रायटेरिया आहे ते 12th प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं असायला हवं, तरच विद्यार्थी मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियन या पदासाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता। त्यासाठी वयोमर्यादा पहा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 64 वर्ष राहणार आहे। आणि
पर मंथ तुम्हाला जे काही मानधन दिले जाणार आहे ते 17,000 रुपये पर मंथ तुम्हाला प्रयोगशाळा टेक्निशियन अर्थात लॅब टेक्निशियन या पदासाठी दिलं जाणार आहे। नंतर शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर हे 2 पद या ठिकाणी 2 जागा भरण्यात येत आहे। VJA साठी एक आहे आणि SC साठी एक आहे। त्यासाठी MBBS और ग्रॅज्युएट इन हेल्थ BDS BAMS BHMS किंवा BUMS किंवा BPTH प्लस MPH MHA आणि MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुमचं असायला हवं क्वालिफिकेशन, तरच तुम्ही या ठिकाणी शहर आरोग्य व्यवस्थापक पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। त्यासाठी 18 वर्ष मिनिमम क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया आणि 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी वय देण्यात आलेलं आहे आणि 32,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मानधन जे आहे ते पेमेंट जे आहे ते दिली जाणार आहे। नंतर प्रोग्राम असिस्टंट या पदासाठी एक जागा आहे, ओपनसाठी आहे। त्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया पहा, एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट ऑफ पासिंग फ्रॉम GCC इन टायपिंग स्पीड 40 WPM इन इंग्लिश अँड 30 WPM इन मराठी। ओके, सो एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात प्रोग्राम असिस्टंट QA साठी, परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेट असायला हवं, टायपिंग केलेलं 40 वर्ड पर मिनिट टायपिंग स्पीड असायला हवी इंग्लिशसाठी आणि 30 वर्ड पर मिनिट मराठीसाठी तुमची स्पीड असणं आवश्यक आहे। वय वर्ष पहा, या ठिकाणी वयोमर्यादा 18 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी कमाल 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे आणि मानधन जे आहे ते 18,000 रुपये पर मंथ तुम्हाला दिलं जाणार आहे। ठीक आहे, तर पहा कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगितलेलं आहे एज्युकेशनल क्रायटेरिया काय असेल आणि तुम्हाला मानधन जे काही पेमेंट आहे ते कशा पद्धतीने दिले जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे काय तर पहा, तुम्हाला अर्ज सादर करताना संगणक अर्हता जर तुमची MSIT झालेली असेल तर देखील ते नमूद करायचं आहे। कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचं आहे। अर्ज शुल्क, आता अर्ज शुल्क भरण्याकरिता तुम्हाला 150 रुपयेचा या ठिकाणी राखीव जे काही DD आहे राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाक्रम DD जोडणे हे आवश्यक असणार आहे अर्जासोबत। तो कसा जोडायचा आहे पहा, आणि राखीव प्रवासासाठी या ठिकाणी 100 रुपये असणार आहे आणि ओके, सो 2 या ठिकाणी DD आहेत। अर्ज शुल्काचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश किंवा धनाक्रम DD जोडणे आवश्यक आहे। खुल्या वर्गातील उमेदवारांकरिता 150 राहील आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 100 रुपये या ठिकाणी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट अर्थात DD अर्ज भरताना शुल्क हा भरायचा आहे। युनियन बँकेचा धनाकर्ष पुढील नावे काढायचं आहे। ओके, सो या ठिकाणी देण्यात आलेले आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावाने तुम्हाला DD जो आहे तो डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे। ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट जी आहे जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। थेट मुलाखत असेल। आता तुमची मुलाखत कशा पद्धतीने असेल पहा, MBBS साठी सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 मार्क असेल, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क, लिडरशिपसाठी 10, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजसाठी 10, एक्सपिरियन्ससाठी 10, तसेच वर्क फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क तुम्हाला 1 वर्षासाठी दिले जाईल। तसंच प्रायव्हेट असेल तर 1 मार्क 1 वर्षासाठी असेल आणि टोटल एक्सपिरियन्ससाठी 10 मार्क असतील आणि एकूण जी काही मुलाखत आहे ते 50 मार्काची या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। ठीक आहे, तर पहा त्यानुसार तुमचं सिलेक्शन असेल आणि यामध्ये थोडंसं तपशील देखील देण्यात आलेले आहे। अधिकतम गुण जे आहे ते देण्यात आलेले आहे। यामध्ये पहा क्वालिफाईंग एक्झाममधील तुमचे जे काही रँकिंग असेल किंवा मार्क्स असतील त्याचे या ठिकाणी पर्सेंटेज काढतील 50 प्रमाणे प्रोपोर्शन काढेल। उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर 60% जर तुम्हाला असतील तर 60 × 50 करतील डिवाइड बाय 100 = 30। ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुमचे मार्क्सचे या ठिकाणी टक्केवारीचे प्रोपोर्शन काढतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे। ठीक आहे, सो जर तुम्ही संबंधित शैक्षणिक अर्हतापेक्षा जास्त जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर ते देखील या ठिकाणी काउंट होणार आहे आणि अनुभव असेल तर देखील या ठिकाणी ते काउंट होणार आहे। असे टोटल मिळून 100 गुण या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे पहा,
पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट, वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र आवश्यक असेल, गुणपत्रिका आवश्यक असेल, काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ॲज ॲप्लिकेबल तुम्हाला जर लागत असेल तर ते देखील आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये काम केल्याबाबतचं अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असेल. जात वैधता प्रमाणपत्र लागेल. आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिनल लागेल. तसेच अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो आणि अर्जात विवाहित असल्याबाबतचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही हा सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक असणार आहे. तसेच जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर त्याबाबतचं राजपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. वाहन चालविण्याचा परवाना देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ठीक आहे. नंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नंतर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं प्रमाणपत्र. आता हा सर्टिफिकेट जे आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठे भेटेल तर पहा, त्यासाठी या ठिकाणी फॉर्मॅट जो आहे तो देण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने तो फॉर्मॅट फिलअप करायचा आहे ते देखील आपण थोडंसं जाणून घेऊया. पहा, हा प्रतिज्ञापत्र आहे, लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र. यामध्ये तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचे किंवा पतींचे नाव असतील. ओके. नंतर तुम्हाला किती अपत्य आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. नंतर योग्य माहिती फिलअप करून या फॉर्मची PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो फॉर्म फिलअप झाल्यानंतर DD चलन भरायचं आहे आणि बाय हँड तुम्ही त्या ठिकाणी जाऊन किंवा कुरिअरद्वारे या ठिकाणी हा अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे. आता हा फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबतचं हमीपत्र आहे, तो या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही या क्रायटेरियानुसार या ठिकाणी फुलफिल करत असाल तर हा फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्यावरती क्लिक करून फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. ओके. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.